आजच्या पिढीला अ, काही एखादी अशी प्रॅक्टिकल टिप जी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आणली पाहिजे आणि ती फॉलो केली पाहिजे. मनुष्य हा प्रत्येक ठिकाणी आनंद शोधतोय आणि प्रत्येक मनुष्यच नव्हे प्राणीमात्रालाही आनंदाची आवश्यकता भासते. त्याचं कारण काय? तो मूलतः आनंद स्वरूप आहे. प्रत्येकाचा आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे, त्यामुळे आनंदरूप आहे. परंतु ते आनंदाला विसरून गेला, स्वतःला विसरून गेला आणि त्यामुळं ते आनंद कुठे गेला म्हणून शोधतोय. त्या आनंदाचा त्याला स्थान माहिती नाही किंवा माहिती असेल तर तिथे न शोधता तो विषयामध्ये आनंद शोधतोय. जे विषय जड आहे आणि जडामध्ये आनंदाची प्राप्ती होणार नाही. खरा आनंद त्याच्यामध्येच आहे. कारण सच्चिदानंद परमात्मा त्याच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळं त्याने अंतर्मुख व्हायचं आणि आनंद घ्यायचा. जगामध्ये सुख आणि दुःख नावाच्या वस्तू नाही. त्या मानण्यावर आहे. मला जे अनुकूल वाटतं ते माझ्याकरता सुख आहे आणि मला जे प्रतिकूल वाटतं ते माझ्याकरता दुःख आहे. कदाचित माझं दुःख दुसऱ्याला सुख देऊ शकत असेल. म्हणजे सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. ते सुखदुःखाची निश्चित व्याख्या नाही. पण माणसं विनाकारण सुखदुःख कल्पना करतात आणि मनाला वाटणारं सुखदुःख आत्म्यावर लागतात. याप्रमाणे स्फटिक हा कोणत्या रंगाचा असतो? रंगत नसतो. पण त्याच्या पाठीमागे ज्या रंगाचं पूल ठेवू त्या रंगाचा स्फटिक दिसतो. तसं आत्मा हा गुणातीत आहे, सुखदुःखाच्या अतीत आहे. पण मनावर होणारे सुखदुःखाचे आरोप आम्ही आत्म्यावर करतो. हा सुखी आहे, हा दुःखी आहे, आत्मा ना सुखी आहे, हा दुःखी आहे, आत्मा नित्य निरानंदमय आहे. मग आत्मस्वरूपाची प्राप्ती करण्याकरता भगवंताचा हृदय घ्यावा. कारण आत्मज्ञान प्राप्ती झाली की तो नित्य आनंदामध्ये वास्तव्य करू शकतो. हे विषय हे भौतिक दुःख हे शरीराला येणारे त्याबद्दल विधिनिषेध करायचा नाही, तर आनंदाची प्राप्ती होते.